सोयाबीन कपाशीच्या पाठोपाठ आता तुरीच्या भावामध्ये सुद्धा थोडं वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र मध्यंतरीच्या काळात अत्यंत कमी दराने तूर गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता। तर आता तुरीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली असून 7,200 रुपयापासून तर 8,000 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र शेतकऱ्यांना किमान उत्पन्नावर आधारित तुरीचे भाव मिळावे अशी अपेक्षा असते। मात्र यावर्षी या भावात मोठा फेरबदल झाल्याने एक दिवस 9,000 रुपयाचा उच्चांक गाठला। मात्र त्यानंतर तुरीचे भाव हे अत्यंत खाली उतरल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे। शेतातील उत्पन्नाच्या भरोशावर असलेलं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी आता अपेक्षा न करता तुरीच्या विक्रीला सुरुवात करत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेलं भावाचं गणित शेतकऱ्यांना काही जमेना, त्यामुळे या गणितात शेतकरी अटकला होता। मात्र आता लोकांचे देणे घेणे करायचे असल्याने शेतकऱ्यांना विक्रीशिवाय पर्याय नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात तूर विक्रीला सुरुवात केलेली आहे। मात्र उच्चांक भाव मिळावा अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांना असते, पण हा भाव मिळत नसल्याची खदखद शेतकरी व्यक्त करत आहे। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती।